सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. पहिल्यांदाच माध्यमावर आला असाल, या माध्यमाला सबस्क्राईब करा आणि पुढे व्हा. लक्षात असू द्या शिवसैनिकांनो, ज्यावेळेस आपण माध्यमाला सबस्क्राईब करता, ज्यावेळेस व्हिडिओला लाईक करता, त्याद्वारे हे माध्यम जास्तीत जास्त महाराष्ट्रापर्यंत पोहोचत असतं, माध्यम मोठं होत असतं आणि त्याद्वारे शिवसेनेचे विचार मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्यात मदत होत असते. त्यासाठी मी तुम्हाला कायम अपील करत असतो, आपण सबस्क्राईब करा, आपण व्हिडिओना लाईक करा आणि आपण ते करत असाल ही मला अपेक्षा आहे आणि ही खात्री आहे. आज सकाळी सकाळी एक बातमी माझ्या कानावर पडली. इंटरेस्टिंग बातमी आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मधल्या आंबा व्यापाऱ्यांवर अन्न औषध प्रशासनाची कारवाई झाली. इंटरेस्टिंग. आंब्यामध्ये असं नेमकं काय घडलं, आंब्यामध्ये नेमकी कोणती भेसळ झाली, यासाठी मी ती बातमी पाहिली तर लक्षात आलं, आंबे हे कृत्रिमरित्या म्हणजे केमिकल युक्त फवारे मारून ते आंबे पिकवण्याची प्रक्रिया करून हे अशा प्रकारे आंबे पिकवल्यामुळे त्या व्यापाऱ्यांवर कारवाई झाली. हजारो किलोंचे आंबे जप्त झाले. मला नवल वाटलं, ह्या अशा प्रकारच्या बातम्या आपण शेवटच्या कधी ऐकल्या असाल? नाही. तुम्ही आठवा, आपल्याला पूर्वी काही बातम्या अशा ऐकायला यायच्या की तेलामध्ये भेसळ, तुपामध्ये भेसळ, साखरेत भेसळ, रव्यात भेसळ. विशेषतः दिवाळीच्या अगोदरी अशा प्रकारच्या बातम्या यायच्या, पूर्वी यायच्या. आता अन्न औषध प्रशासन यांचा आपल्याला काहीही गंधच नाही, म्हणजे कधी त्यांच्या बातम्या आता ऐकिवात येतच नाहीत. आपल्याला सध्या फक्त बातम्या ऐकिवात येतात त्या फक्त ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्याच बातम्या. आता कधी तुम्हाला रिझर्व्ह बँकेच्या त्या प्रेस कॉन्फरन्सेस पाहता तुम्ही? कधी रिझर्व्ह बँकेने हे सांगितलंय, रिझर्व्ह बँकेने ते सांगितलंय, रिझर्व्ह बँकेने काही गोष्टी भविष्यात कशा असतात ते सांगितले? कधीच होत नाही. गव्हर्नर कधी येतच नाही. गव्हर्नरचं नाव पूर्वी लक्षात असायचं की रिझर्व्ह बँकेचं हे गव्हर्नर आहेत, त्यांनी अशा अशा प्रकारचे रेपो रेट वाढवलेले आहेत, त्यांनी अशा अशा प्रकारची धोरणं आणलेली आहेत, त्यांनी गृहकर्ज स्वस्त केलेली आहेत. या सगळ्या बातम्या आता बंद झाल्या. आता फक्त ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय याच्या व्यतिरिक्त बातम्या येत नाहीत. तुम्हाला आंब्याची बातमी खरंच खोटी वाटत असेल, तुम्ही साम टीव्हीवर, इतर माध्यमांवर जाऊन पहा. पण मला हे सांगण्यामागचं महत्वाचं कारण लक्षात घ्या. आंबा हा एक बहाणा आहे. मला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी आंब्याची बातमी, पण त्याच्या पलीकडचं राजकारण मी तुम्हाला सांगतो. आता अन्न औषध प्रशासनावर आलेत तुकाराम मुंडे, IAS ऑफिसर. आता तुकाराम मुंडे, आता ह्यांच्याविषयी काही मी वेगळी ओळख करून द्यायची काहीच गरज नाही. हे व्यक्तिमत्व उभ्या देशामध्ये प्रसिद्ध झालं असेल. महाराष्ट्रात तर प्रत्येक लहान शेंबड्या मुलाला सुद्धा तुकाराम मुंडेंचं नाव माहितीये. हे तुकाराम मुंडे नावाचं हे व्यक्तिमत्व जवळपास 25 बदल्या सहन केलेला आहे. मला खरं तर त्यांच्या घरच्यांना एक सॅल्यूट करायचंय, जय महाराष्ट्र करायचंय. त्यांच्या घरच्यांनी आजवर इतक्या शाळा, त्यांच्या मुलांनी इतक्या शाळा बदलल्या असतील. त्यांच्या घरच्यांनी हे कसं सारं सहन, 25 बदल्या आपल्या कारकिर्दीमध्ये 25 बदल्या सहन करणारा हा एकमेव अधिकारी असावा कदाचित. अगदी नवी मुंबई पासून त्यांची प्रकरण आपण पाहिली, कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. तत्वांशी, नियमांशी कॉम्प्रोमाइज नाही. ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. ह्या गोष्टी अतिशय म्हणजे तुम्ही ज्या शपथा घेऊन आलेल्या असतात, तुम्ही सर्व काही शिक्षण घेत असता, म्हणजे IAS होताना ज्यावेळेस तुम्ही प्रशासनाला, देशाला, संविधानाला जे बांधील होत असतात, त्या शपथा असतात. त्या शपथांचा खऱ्या अर्थाने जर कोणी आजवर म्हणजे ह्या अधिकाऱ्यांमध्ये, म्हणजे आपण देशाच्या आपण तुम्ही शेवटी ही UPSC वाली माणसं, युनियन पब्लिक सर्व्हिस म्हणजे काय हो नेमकी, लोकसेवा म्हणजे काय, लोकसेवा आयोगाच्या थ्रू आलेली असेल. लोकसेवा म्हणजे पब्लिक सर्व्हिस आणि पब्लिकशी तुम्ही बांधील असता, ही माणसं विसरून जातात. खरं तर ह्या अशा माणसांनी खरं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सारख्या त्या संस्थेचं अध्यक्षपद घ्यायला पाहिजे. सरळ सुतासारखे सरळ करून ठेवतील. पण लक्षात एक गोष्ट माझ्या इथे येते, आपण एक जनता म्हणून खरंच यांच्या पाठीशी किती राहिलो. आज खरं तर आज त्यांच्या 7वा 8वा मला वाटतं जास्तीत जास्त 10वा दिवस असेल या सगळ्यामध्ये येण्याचा. त्यांचा या अन्न औषध प्रशासनामध्ये 10वा दिवस. 10व्या दिवसात एवढ्या कारवाया उभ्या राज्यभर धाबे दणाणलेत, व्यापाऱ्यांचे, साठेबाजांचे, भेसळ करणाऱ्यांचे. अगदी दूध सोडलं नाही, अगदी तूप सोडलं नाही, अगदी तुमच्या उसाच्या रसात टाकतो तो बर्फ असतो ना, तो बर्फ सुद्धा सोडला नाही भेसळ करण्यामध्ये. खायच्या बर्फाचा रंग कोणता असतो, व्यापारी कारणासाठी वापरला जाणारा बर्फ कोणता असतो, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं केमिकल मिक्स करायचं असतं, तो रंग दिसला पाहिजे, निळसर रंग दिसला पाहिजे त्या बर्फाचा. हे सगळे नियम कोण पाळतं मला सांगा. आंबे व्यापाऱ्यांवर ज्यावेळेस कारवाई होते, मी समजू शकतो ही कारवाई किती खालून सुरुवात झालेली आहे.
पण माझ्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आज तुकाराम मुंडे बघा, आता त्यांचा ऍव्हरेज 25 वर्षांच्या त्यांच्या त्या बदल्यांचा काळ जर आपण पाहिला, त्यांचा ऍव्हरेज कालावधी हा 2 ते 3 महिन्यांच्या वर जात नाही. मागची बदली त्यांची 45 दिवसातली, त्याच्या अगोदरची काहीतरी 2 महिन्यांमध्ये त्यांची बदली झालेली आहे. म्हणजे कमीत कमी त्यांचा 45 दिवसांचा सुद्धा कालावधी असतो आणि जास्तीत जास्त 3 महिन्यांचा सुद्धा असतो. एवढ्यामध्ये त्यांचं ते पेंड्युलम हलत असतं. म्हणजे तो त्यांचा कालावधी, त्यांच्या सर्व्हिसचा कालावधी एवढ्याच हलत असतो. पुढच्या वेळेस त्यांची बदली झालेली असते. आता सुद्धा त्यांची बदलीची चान्सेस फार जास्त आहेत, कारण पंगा आता पतंजलीशी होणार आहे. पतंजली, तुम्हाला आता पतंजली म्हटलं तर काय आणि का पंगा हे काही तुम्हाला सांगण्यासारखं आहे का? आणि एवढं जर मला सांगावं लागत असेल तर मग आपण कशासाठी बोलतोय, आपण कुणासाठी बोलतो, जर एवढ्या गोष्टी आपल्याला माहित नसतील तर. तो बाबा रामदेव नावाचा एक व्यक्ती, म्हणजे मला आता त्याचं नाव निघालं म्हणून एक तुम्हाला प्रसंग दाखवतो. काही दिवसांपूर्वी त्या व्यक्तीने जी स्टेटमेंट केली होती ना, अतिशय इंटरेस्टिंग. म्हणजे मोदीपूर्व काळातली त्यांची स्टेटमेंट पाहायची. मोदीपूर्व, आता मी ते कसं इसवी पूर्व वगैरे आपण म्हणतो, आता मोदीपूर्व म्हणायला लागेल, मोदी नंतरचं म्हणावं लागेल. मोदीपूर्व काळातली स्टेटमेंट आणि मोदी नंतरच्या काळातली. जरा एकदा बाबा रामदेवांचं तर नाव निघाल्याचं हा एकदा व्हिडिओ पाहून घ्या. बच्चों ये बताओ कि आपको 75-80 रुपए का पेट्रोल चाहिए कि 35 रुपए का? तो आपको जो 35 रुपए का पेट्रोल दिलाएगा उसको वोट दोगे या 75-80 दिलाने वाले को? अच्छा, आपको आज गैस सिलेंडर सब्सिडी के बावजूद 425 का और सब्सिडी के बिना जो है 1200 रुपए का मिलता है. यदि आपको गैस का सिलेंडर 300 या 400 रुपए का मिले, उसको वोट करोगे या 1200 रुपए का देने वालों को? देखो, सरकार तो ये बनाएंगे, आप थोड़ी बनाएंगे. सरड्याला सुद्धा लाजवतील ही असली माणसं. आता ह्या एवढ्या भरभक्कम माणसांच्या पुढे हा आमचा IAS ऑफिसर किती टिकणार मला माहित नाही. अतिशय कडक शिस्तीचा हा माणूस, कडक शिस्त. कदाचित गुण हाच दोष असावा, तुमच्यातला गुण हाच दोष आहे आणि त्या दोषामुळेच त्यांच्या 25 आतापर्यंतच्या, कदाचित मी चुकत असेल, आकडे तुम्ही लिहावा जर तुम्हाला माहिती असेल तर, पण 25 आजवरच्या बदल्या. म्हणजे अन्न औषध प्रशासनामध्ये आजवर गेल्या 5-6 वर्षांचा जर इतिहास काढला तर मला वाटतंय 2-3 टक्क्यांपेक्षा आतापर्यंतच्या ह्या 7 दिवसांच्या धाडीच्या 2-3% सुद्धा धाडी घडल्या असतील. पण ह्या 7 दिवसात ह्या माणसाने प्रशासन हलवलं. आता काय करावं, शेवटी रक्तात आहे, ते रक्तातच तो प्रामाणिकपणा आहे. काय करावं? पण एका गोष्टीचं मला उत्तर द्या. ज्यावेळेस आता एवढ्या मोठ्या मोठ्या संस्थांशी पंगे घेतल्यानंतर ह्यांची ज्यावेळेस बदली होईल, पुन्हा हे ज्यावेळेस आपला बाजा बिस्तरा उचलतील, तुमच्या माझ्यासारखे किती उभे राहतात तिथे त्यांच्यासाठी प्रशासनाच्या समोर प्रेशर क्रिएट करण्याचा, जे आपण चित्रपटांमध्ये पाहतो. आपण किती उभे राहतो, आपण किती रस्त्यावर उतरतो, आपण फक्त सोशल मीडियावर बोलतो, आपण त्याच्या पुढे, आता माझ्या तोंडात काही चांगले शब्द येणार होते पण मी ते बोलत नाही, पण आपण त्याच्या पुढे जातच नाही. आजवर रस्त्यावर, आता इथून पुढे रस्त्यावर उतरणं हे जे जणू काही इतिहासातच जमा झालेलं आहे. रस्त्यावर उतरणं हे आता माहितीच नाही आपल्या जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी, काही घाणेरड्या गोष्टी, काही घाणेरडं खाऊन, ज्यावेळेस आता विचार करा, काल परवा पुण्यामध्ये ते दारू पिऊन कित्येक जण मेली हातभट्टीची. खरं सांगू तर माझा त्या गोष्टींना अजिबात सहानुभूती नाही. दारू ह्या शब्दाला माझी अजिबात सहानुभूती नाही. पण लक्षात घ्या, सरकार पण कसं आहे, हातभट्टीतून आपल्याला काय इन्कम आहे का? काहीच नाही. इतरांमधून कसं आपल्याला टॅक्स मिळतो, सर्वात जास्त कडक टॅक्स, म्हणजे जवळपास 100वर 100 रुपये धरले तरी काही खोटं ठरू नये इतका कडक टॅक्स सरकारला मिळत असतो. त्यामुळे पण यांनाही सुद्धा ह्या सरकारने किती दिलेच की 5-5, 10 लाख, मला माहित नाही किती, काही लाखांची मला वाटतं त्यांना मदत केली. आता ही मदत करणं म्हणजे सुद्धा त्या परिवारांना पुन्हा प्रोत्साहन देण्यासारखं आहे दारू पिण्यासाठी, हातभट्टी पिण्यासाठी. बघा, माझा ह्या बाबतीत मला काही विरोध नाही, कोणाला तुम्ही काय किती अमाऊंट देता, पण विषय हा आहे, या हातभट्ट्या चालतात तोपर्यंत सरकारचे डोळे झोपलेले असतात. मी झोपलेले हा शब्द वापरला, खरं तर मला एक चांगला शब्द वापरायचा होता. तुम्ही समजू शकता मला कुठला शब्द वापरायचा. अगदी समानार्थी, झोपलेले. सरकारचे डोळे झोपलेले असतात का? त्या आसपास तिथल्या नगरसेवकाला, ज्या भागात ह्या गोष्टी घडतात, समजा ग्रामपंचायतीला ह्या गोष्टी माहिती नसतील, की आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये त्या महसूल विभागाला काही माहिती नसेल, तिथल्या पोलीस प्रशासनाला काही गोष्टी माहिती नसतील. जोपर्यंत हप्ता मिळतो तोपर्यंत सारं काही गोड. शेवटी काय असतं, जोपर्यंत ह्या असल्या बातम्या घडत नाही तोपर्यंत काही, आज जर तिथे माणसं मेली नसतील तर काहीच कळलं नसतं. या गोष्टी लक्षात घ्या. आता हा विचार करा, आता हा अधिकारी आलाय, हा अधिकारी समजा आला नसता तर आपण हे
भेसळ केलेले, हे केमिकलने पिकवलेले, हे तूप, हे सगळं आपण खातच राहतो की काय फरक पडतो कुणाला? आजवर आपण आंबे खाल्ले, कुणाला फरक पडला? कोण मेलं, कुणाच्या अंगात किती कॅन्सरयुक्त ते घटक गेले, कुणाला काय खबर लागते? आज माणसाचं आयुष्य जर तुम्ही पाहिलं तर 60 वर्षांवर येऊन ठेपलं. याचं कारण आपण त्या दर्जाची ना भाज्या खातो, ना त्या दर्जाचं अन्नधान्य खातो, ना त्या दर्जाचे पदार्थ खातो, काहीच नाही. आपलं आयुष्य 60 वर येऊन ठेपलं, एव्हरेज आयुष्य. याला कोण जबाबदार आहे? आपण मरमर कष्ट करतो, आपण मरमर पैसा कमवतो आणि ह्यांच्या मढ्यावर घालतो आणि आपल्याला त्याच्या बदल्यात जे मिळतं ते सुद्धा योग्य मिळत नाही, त्याचा दर्जा नसतो. अन्न औषध प्रशासन आजवर फक्त कागदावर किंवा त्या प्रोडक्टच्या त्या स्टॅम्प मारण्यासाठीच मला वाटतं रबरी स्टॅम्प झालेला आहे अन्न औषध प्रशासन. फक्त जसं वाहनांसाठी पीयूसी हा जो प्रकार आहे ना, हा कसा एक नावाला प्रकार आहे, त्याचा काय उपयोग होतो काय होतं माहित नाही. कित्येक ठिकाणी तर असं गाडीचे नंबर पाहिले जातात आणि दिलं जातं पीयूसी सर्टिफिकेट. हे सेम आहे. काय फरक सांगा ना? माझं काही चुकत असेल तर नक्की सांगायचं. आज ही व्यक्ती नसती, म्हणजे आजवर समजा ही व्यक्ती आत्ता आली, आजवर आपण खातच होतो की मग ही नेमकी भेसळ कोणामध्ये होती? कारवाईमध्ये की अन्न औषध प्रशासनामध्ये? नेमकी ही भेसळ झाली कशामध्ये होती? हप्त्यांमध्ये भेसळ झाली होती? एकही कारवाई होऊ नये, आजवर आपण तेच मटेरियल खात राहिलेलो आहोत, तेच करत आलेलो आहोत. आजवर गुटखे असतील, सगळं ओके चाललेलं आहे. 10च्या ऐवजी 20ला मिळेल, 20च्या ऐवजी 40ला. दुधाला सुद्धा सोडलं नाही. दुधाला अनेक गोष्टी आहेत मला तुमच्याशी बोलायच्या आहेत. पण मला एक सांगा, खरंच जो पहिला माझा प्रश्न आहे जो मी आज तुमच्यासाठी आणलाय, तो पहिला प्रश्न, आपण किती ह्यांच्यासाठी उतरतो? यांना खरंच किती शिक्षा मिळत असतील ह्या असल्या पकडल्या गेलेल्या ह्या व्यापाऱ्यांना? कमीत कमी नाही म्हणा 50 लाखांचा दंड आणि 10 वर्षांची कमीत कमी शिक्षा असेल ना, तोपर्यंत ही माणसं सुधारणार नाहीत. अन्न वस्त्र निवारा ह्या तुमच्या माझ्या मूलभूत गरजा आहेत. त्या मूलभूत गरजांमधला अन्न हा बघा, मनुष्याच्या 3 मूलभूत गरजा. अन्न, या अन्नामध्येच जर भेसळ होत असेल तर काय म्हणायचं? आज मी साधा आणखी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आज समजा हा व्यक्ती आता, कारण बघा ना, शेवटी बदल्या ह्यांच्या कोणाच्या हातात असतात? सरकारच्या हातात असतात यांच्या बदल्या. उच्च शिक्षित व्यक्तिमत्व, युपीएससी व्यक्तिमत्व, पण शेवटी नमतंय कुणापुढे, अडतंय कुणापुढे? सरकारच्या पुढे. सरकारमध्ये म्हणजे कोण? सरकार म्हणजे समजा आता ह्यांच्या बदल्या देशातून ठरतात, दिल्लीतनं ठरतात, पण शेवटी रिकमेंडेशन शेवटी हे महाराष्ट्रातनं जात असतात. दिल्लीमध्ये तेच सरकार, इथे तेच सरकार. उदाहरणार्थ आता यांना रिमोट करणारे, कंट्रोल करणारी माणसं ही 4वी 5वी 6वी 10वी नापासवाली माणसं ही यांना कंट्रोल करतात, त्या उच्च शिक्षित अधिकाऱ्यांना. मग समजा उद्या ह्या अधिकाऱ्याने गव्हर्नमेंटमध्ये यायचा प्रयत्न केला, समजा, मी तुम्हाला उदाहरण होईल असं मला माहित नाही, याने समजा एखादी निवडणूक लढण्याचा विचार केला, तर मला खरंच सांगा, तुमच्यापैकी 100 पैकी 99 जण नाकं मुरडणार. आला बाबा आणखी एक राजकारणामध्ये, खराब झालं सगळं. अरे पण त्या व्यक्तिमत्वाला तिथे राहून त्याच्या 10 बदल्या होत असतील तर त्यानेच राजकारणात येऊन अख्खा देश, अख्खा महाराष्ट्र सुधरवला, तर काय बिघडलं? पण तिथे मात्र आपण सपोर्ट करणार नाही. राजकारण म्हणजे घाणेरडं हे आपल्याला वाटतं, पण तेच घाणेरडे राजकारणी तुमच्या सगळ्या घरातल्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल ठेवून आहेत. तुमच्या घरात तुमच्या गाड्यांच्या किमती काय असल्या पाहिजेत, तुमच्या गाड्यांमधल्या पेट्रोलच्या किमती काय असल्या पाहिजेत, तुमच्या घरात येणाऱ्या मिठापासून, पिठापासून, तुमच्या तेलापासून, तुमच्या केस कापण्याच्या त्या किमतीपर्यंत, तुमच्या कपड्यांच्या किमतीपर्यंत, तुमच्या घरांच्या किमतीपर्यंत, तुमच्या हॉस्पिटलांच्या किमती ती माणसं राजकारणी ठरवतात. त्यावेळेस तुम्हाला का असं वाटत नाही की एखादी व्यक्ती जर इतकी चांगली असेल तर तिने सरळ राजकारणात यावं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पण जावं? काय चुकीचं सांगितलं मी याच्यामध्ये? काय वाईट आहे याच्यामध्ये? पण तिथे मात्र आपण सपोर्ट करणार नाही. ही दुटप्पी भूमिका आहे आपली. तुम्ही दक्षिण भारताकडनं शिका. तिकडची माणसं ज्यावेळेस त्यांच्या चित्रपटातल्या हिरोना निवडून देत असतात ना, कारण त्यांचा विश्वास असतो जर तू चित्रपटात ही गोष्ट करू शकतो, तू खऱ्या आयुष्यातही ही गोष्ट करू शकतो, देतात निवडून ते. तुम्ही पहा, आजवर दक्षिण भारतात इतिहास राहिला आणि दक्षिण भारतातला आजवरचा कुठलाही मुख्यमंत्री असो, कुठलाही अधिकारी असो, याने आजवर त्यांच्या मातीशी आणि त्यांच्या भाषेशी किंवा त्यांच्या राज्याशी, त्यांच्या संस्कृतीशी, त्यांच्या स्वाभिमानाशी कधी तडजोड केली नाही. आजवर कुठलाही निघो. त्यामुळे कधी बघा, त्यांच्या राज्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न येतो की सारी विरोधक असतील, सगळे एकत्र येतात. तुम्ही पाहिलात
हे आता पाहिलं, थलपतीच्या वेळेस तुम्ही पाहिलात, सगळे एकत्र बसले, पण तिसऱ्याला त्यांनी उभा केला नाही. मला एनडीटीव्ही मराठीचे विशेष आभार मानायचे. त्यांनी एक 5-6 मिनिटांची एक क्लिप चालवली. त्या क्लिपमध्ये त्यांनी बऱ्याचशा चांगल्या गोष्टी दाखवल्या. मी तुम्हाला ते क्लिप दाखवतो. एनडीटीव्ही मराठीची क्लिप पहा. तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रातले अत्यंत धडाडीचे IAS अधिकारी म्हणून ओळखले जातात. 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत तुकाराम मुंडे यांच्या आत्तापर्यंत 25 वेळेला बदल्या झाल्यात. आत्ताची त्यांची जी नियुक्ती आहे ती राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी. तुकाराम मुंडे यांची ही 25वी नियुक्ती आणि या 25व्या नियुक्तीनंतर तुकाराम मुंडे इतके ॲग्रेसिव्ह आहेत की त्यांची गेल्या 15 दिवसातली कामगिरी बघितली तर तुम्ही आश्चर्यानं तोंडात बोटं घालाल. फूड अँड ड्रग म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नेमणूक होण्याच्या आधी ते दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून काम पाहत होते. पण अवघ्या 45 दिवसांच्या आतच त्यांची पुन्हा बदली झाली. त्यापूर्वी त्यांची बदली झाली होती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी, पण तिथूनही त्यांची बदली झाली. बरं, तुकाराम मुंडे हे आपल्या शिस्तप्रिय, डॅशिंग आणि नियमावर बोट ठेवून करायच्या कामाच्या पद्धतीमुळे अत्यंत लोकप्रिय आहेत. तुकाराम मुंडे हे लोकांमध्ये जरी लोकप्रिय असले तरी ते प्रशासनात मात्र तेवढे लोकप्रिय नाहीत आणि त्याचं कारण आहे ते प्रचंड शिस्तीचे अधिकारी आहेत. ऑफिसमध्ये वेळेवर येणं, वेळेवर जाणं आणि नियमानुसार योग्य ती कारवाई करणं आणि त्याकरता कुठल्याही राजकीय नेत्याचा, दबावाचा किंवा अशा कुठल्याही गोष्टीचा मुलाहिजा न बाळगणं याकरता तुकाराम मुंडे हे प्रसिद्ध आहेत. अगदी नवी मुंबई महानगरपालिकेत ते जेव्हा आयुक्त होते तेव्हा आत्ताचे नवी मुंबईतले सगळ्यात ज्येष्ठ नेते अर्थात तेव्हाचे गणेश नाईक यांच्यासोबत त्यांचे इतके वेळेला खटके उडाले की शेवटी त्यांची तिथूनही बदली झाली आणि त्याच दरम्यान मला त्यांची मुलाखत घेण्याची एकदा नव्हे तर 2दा संधी मिळाली होती आणि त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की हा अधिकारी जवळपास सगळ्याच राजकीय नेत्यांना एकाच तराजूत तोलतो. पण सर्वसामान्य नागरिकांच्या करता त्यांनी केलेलं काम, मग ते कुठल्याही विभागातलं असो, ते कायमच लोकांच्या कौतुकाचा विषय राहिलाय. आता फूड अँड ड्रग डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी काय काय धडाकेबाज कारवाई केली त्यावर एक नजर टाकूयात. तुकाराम मुंडे हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी विराजमान झाल्याला फक्त 7 ते 8 दिवस झाले आहेत, जेमतेम 10. पण या काळात पुण्यातलं दारूकांड घडल्यानंतर जे काही त्यांनी धडक कारवाईला सुरुवात केली त्याला तोड नाही. त्यापूर्वी सुद्धा म्हणजे पुण्यातलं दारूकांड घडायच्या आधी सुद्धा त्यांनी प्रशासनाच्या बैठकांचा धडाका लावला आणि निर्णयांचा सुद्धा. आत्तापर्यंत त्यांनी विविध चुकीच्या गोष्टी केल्याबद्दल 33 जणांना अटक केली, 27 आस्थापनं सीलबंद केली. एवढंच नाही तर 25 आस्थापनांच्या विरोधात FIR सुद्धा दाखल करण्यात आले आहेत. याबरोबरच कोट्यावधी रुपयांचा माल सुद्धा त्यांनी जप्त केला. आता तुकाराम मुंडे यांनी कोणाकोणावर आणि कशा पद्धतीनं कारवाई केली त्यावर एक नजर टाकली तर आपल्याला आणखीन आश्चर्य वाटेल. या सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुकाराम मुंडे यांनी गुटखा आणि पान मसाला, भेसळयुक्त दूध आणि तूप, केमिकलनं पिकवलेले आंबे, अस्वच्छ खाद्यपदार्थ बिनदिक्कतपणे विकणारी हॉटेल्स आणि युनिट्स, एवढंच नाही तर बनावट आणि अवैध औषध उत्पादक कंपन्या किंवा संस्था आणि भ्रामक औषधांच्या जाहिराती, या सगळ्यावर त्यांनी कारवाई केली. ठाण्यामध्ये गुटखा, पान मसाला, तेल, तूप अशा संदर्भात जी त्यांनी कारवाई केली त्यात एकाच दिवसात 6 जणांना अटक केली. तर नागपूरमध्ये जी कारवाई केली त्यात भेसळयुक्त मसाले, पॅक्ड पाणी, पनीर, क्रीम यावर धाड घालून सुमारे 6000 किलो माल त्यांनी जप्त केला. पुण्यातल्या दारूकांडानंतर भिवंडीतल्या गोदामावर धाड घालून त्यांनी जी मोठी कारवाई केली त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण मंडळी थांबा, ही आहे तुकाराम मुंडे यांची जेमतेम 8 ते 10 दिवसातली कामगिरी. हा व्हिडिओ पाहत असताना माझ्या मनामध्ये आणखी एक विचार आला, खरंच मीडियाच्या हातामध्ये किती गोष्टी आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वाला 0 पासून हिरो करायचं असेल तर ते मीडियाच्या हातामध्ये आहे. काय दाखवायचं, काय लोकांच्या माथ्यावर हॅमरिंग करायची हे मीडियाच्या हातामध्ये आहे. मीडियाने सतत एक बातमी दाखवली की लोकांच्या मनामध्ये ती बातमी ठसते.
मीडियाने एखाद्या व्यक्तिमत्वाविषयी एक बातमी चालवली, लोकांच्या मनावर ती बातमी ठसते. आता उद्या विचार करा, याच तुकाराम मुंडेंविषयी जर मीडियाने एक निगेटिव्ह बातम्यांचा सपाटा लावला, समजा लावला, तथ्य असेल नसेल हे नंतर सिद्ध होईल, ज्यावेळेस त्याची चौकशी होईल त्यावेळेस सिद्ध होईल. पण एखाद्या बातम्यांचा सपाटा लावलाच सगळ्या 8, 10, 15 मीडियाने, बदनामी होणार. काही लोक अशी आहेत त्याच्या मागचा फॅक्ट हा सुद्धा विचार करत नाहीत, पण त्या क्षणाला त्या मीडियाच्या बातमीवर जाऊन ते त्याच्यावर भरोसा करतात आणि त्या व्यक्तिमत्वाविषयी विचार करून चालतात. मीडियाच्या हातामध्ये आहे कुणाला मोठं करायचं, कुणाला हिरो करायचं, कुणाला झिरो करायचं, हे मीडियाच्या हातामध्ये आहे. मग आजची मीडिया, मला खरं सांगावं, ह्या अशा स्वच्छ चारित्र्याच्या माणसांना मोठं का करत नाही? तुम्ही कायम त्या राजकारणाच्या बातम्या दाखवून, राजकारणातल्या त्या नेत्यांविषयी माझ्या मनात खूप चांगले शब्द येत आहेत, पण मला बोलायचं नाहीये. म्हणजे असे नेते, फुटीर नेते, ज्यांनी सगळ्या लोकशाहीचा चुराडा करून ठेवला, त्यांना तुम्ही एवढं महत्व देता, त्यांना जणू काही त्यांनी काहीतरी म्हणजे प्रशंसेस पात्र असं काही कार्य केलेलं आहे, देशासाठी आजपर्यंत जेवढं कार्य कोणी केलं तेवढं त्या अशा नेत्यांनी केलं असं दाखवून तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना प्रवृत्त करत आहात. अशाच गोष्टी भविष्यात होत राहू द्या, प्रोत्साहन देत आहात तुम्ही. या अशा नेत्यांना पहिली गोष्ट प्रश्न विचारायला शिकलं गेलं पाहिजे. जोपर्यंत आपण त्यांना प्रश्न विचारणार नाही, जोपर्यंत त्यांना आपण सळो की पळो करून ठेवणार नाही, तोपर्यंत जणू काही त्यांनी जे केलंय ते योग्य आहे हेच शेवटी सिद्ध होतं. आणि हे असले अधिकारी ज्यांना आपण खरं त्याच्या पाठीशी उभं राहिलं गेलं पाहिजे. खरं तर मी आभार मानतो मीडियाचे, यांचे एवढे व्हिडिओ आपण प्रसारित करता आभार मानलेच गेले पाहिजे. पण लक्षात घ्या, मीडियाच्या हातामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. असो, मी जास्त काही या विषयावर बोलत नाही, सर्व काही तुमच्या सर्वांसमोर आहे. हे येतील, हे जातील, समजा हे गेले, पुढचे नवीन आले, शेवटी आपण तेच खाणार आहोत. या 7 दिवसांनी काही, परत एक चांगला शब्द आला होता, काही फरक पडणार नाही, पण मध्ये एक शब्द टाकणार होतो, तोही तुम्हाला कळाला असेल, लिहा कमेंटमध्ये तुम्हाला लिहायचा तर. पण या 7 दिवसांनी काहीच फरक पडणार नाही. हे अधिकारी येणार, चित्रपटामध्ये पाहिल्याप्रमाणे 1 दिवसाचे नायक होणार, हे अधिकारी जाणार, यांच्या पुन्हा बदल्या होणार. यांच्या बदल्या होत असताना तुम्ही आम्ही काहीच करणार नाही, आपण आपापल्या घरामध्ये शांत बसणार. हे अधिकारी पुन्हा नव्या ठिकाणी जाणार, तिथून त्यांच्या आणखी काही बदल्या होणार, 25च्या 50 होणार. काय फरक पडतो? आपण तेच आंबे खाणार, आपण तेच तेलमीठ तूप खाणार, आपण तेच सारं खाणार आणि त्याची कोणाला खबर सुद्धा लागणार नाही. असो, कारण मीडियाला त्यावेळेस दुसरे टीआरपीचे विषय मिळालेले असतात, त्यामुळे हे विषय जसे शेतकऱ्यांचे विषय अजिबात चालत नाहीत. शेतकऱ्यांचा कुठलाही व्हिडिओ करा तुम्ही, शेतकऱ्यांचा विषय शेतकऱ्यांना सुद्धा बघायला आवडतो की नाही मला माहित नाही. मला खरंच नवल वाटतं, तुमच्या पेट्रोलच्या किमती ज्यावेळेस म्हणजे पेट्रोलचे भाव वाढ होत असते, पेट्रोल कंपन्या कधी आंदोलन करताना तुम्ही पाहता का की आम्हाला भाव वाढ झालेली आहे, आता आमचं भाव वाढवून द्या? कधीच नाही. काही खाण्यापिण्याच्या किमती, कधी हॉटेल व्यावसायिक रस्त्यावर आलेत, आमचे भाव वाढ आता आम्हाला करायचे, ते स्वतःच्या किमती ठरवतात. ते स्वतःच्या किमती ठरवून ते किमती वाढवूनही ठेवतात. कुठेही बघा, एक शेतकरी सोडला, शेतकऱ्याला त्याचा भाव ठरवण्याची मुभाच नाही. याच्यावर आपण जर कधी बोललो ना, तर आपला तो व्हिडिओ 100, 200, 500 माणसं पाहणार, कोणीच पाहणार नाही. कारण शेतकऱ्याचे विषय शेतकऱ्यांना सुद्धा बघायची इंटरेस्ट नसतो. हे असं आहे, शेवटी मीडियावर आहे. जाऊ द्या, विषय भरकटतोय, मला त्या विषयावर बोलायचं नाही. बोलूयात आपण पुन्हा ह्या सगळ्या विषयांवर बोलूयात. असो, पण तरी सुद्धा माझी एक इच्छा आहे, माझी एक मनापासून इच्छा आहे, ज्यावेळेस असे अधिकारी ज्यावेळेस त्यांच्या बदल्या होत असतात, त्यावेळेस कमीत कमी आपण एखादी सोशल मीडिया मुवमेंट चालून रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी सरकारच्या पुढे आपण आलं पाहिजे, सरकारला ठासून सांगितलं पाहिजे अधिकाऱ्याची बदली करायची नाही. किती करतोय पाहूयात भविष्यात. सप्रेम जय महाराष्ट्र.